लाख रुपये आपण मागितलेले आहेत. तळकोकणामध्ये जलपर्यटनाला ग्रहण लागलंय की काय अशी स्थिती पाहायला मिळतेय। समुद्री जलपर्यटनासाठी महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प हा कागदावरच दिसतोय। नौदलाची निवृत्ती युद्धनौका INS गुलदार MTDCकडे सुपूर्द करून 1 वर्षापेक्षा जास्त काळ हा लोटलेला आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग बंदरामध्ये उभी आहे। INS गुलदार ही निवृत्त युद्धनौका समुद्राच्या तळाशी स्थापित करून आर्टिफिशियल रीफ आणि अंडर वॉटर म्युझियम हे करण्यात येणार होतं। मात्र या प्रकल्पासाठी नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार MTDCकडे सुपूर्द करण्यात आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ देखील झाला। मात्र हा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे। त्यामुळे याच प्रकल्पाशी निगडीत असलेला पाणबुडी प्रकल्प हा लांबणीवरती पडताना दिसतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। बहुचर्चित निवृत्त गुलजार युद्धनौका जी आहे ती सिंधुदुर्गातील निवती लाईट हाऊसच्या समुद्राच्या तळाशी स्थापित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती सध्या विजयदुर्ग बंदरात आणलेली आहे। मात्र ही समुद्राच्या तळाशी स्थापित करण्यासाठी मुहूर्त सापडत नाहीये। मी सध्या निवती लाईट हाऊसच्या या ठिकाणी आणि या ठिकाणी ही युद्धनौका जी आहे ती समुद्राच्या तळाशी स्थापित करून पाणबुडी प्रकल्प जो आहे तो त्याला चालना देण्यात येणार आहे। देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गात होतोय आणि तोही या निवती समुद्र किनाऱ्यात आणि त्यामुळेच या प्रकल्पाला पर्यटकांसोबतच सर्वांना प्रकल्पाची प्रतीक्षा आहे। मात्र आता सध्या तरी हा प्रकल्प रखडलेला आहे। मात्र हा प्रकल्प झाल्यानंतर आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच पाणबुडीच्या साह्यानं समुद्राच्या तळाशी असलेलं विश्व जे आहे ते न्याहाळता येणार आहे। त्यामुळेच या प्रकल्पाला चालना देण्यात आलेली आहे। मात्र सध्या ही बहुचर्चित निवृत्त गुलजार युद्धनौका जी आहे ती सध्या विजयदुर्ग बंदरात आणण्यात आलेली आहे। मात्र पर्यटन व्यावसायिक असतील, पर्यटक असतील यांना या संपूर्ण प्रकल्पाबाबत कुतूहल आहे। ही युद्धनौका समुद्राच्या तळाशी केव्हा स्थापित केली जाणार आहे आणि याला प्रत्यक्ष पर्यटकांना या समुद्राच्या तळाशी जाऊन विविध रंगीबेरंगी मासे असतील, कोरस असतील हे पाहण्याची अनुभव केव्हा घेता येणार आहे याची प्रतीक्षा सध्या पर्यटक करताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, ABP माझा, निवती।